नमस्कार, जय हिंद. BJ अकॅडमी यूट्यूब चॅनल आपली सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 याचे जे पण काही अर्ज करायचे होते, म्हणजे आवेदन अर्जाची जी तारीख होती 15 तारीख ती लास्ट तारीख होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पण काही विद्यार्थी आहेत, जे कॅन्डिडेट आहेत, त्यांनी सर्वांनी आवेदन अर्ज सादर केलेले आहे. तर मग मित्रांनो, आजच्या विडिओमध्ये आपण त्या आवेदन अर्जामध्ये जे पण काही मित्रांनी सादर केलेले आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे. यामध्ये आपलं ग्राउंड कधी होणार आहे, एकूण अर्ज किती आलेले आहेत ह्याबद्दल संपूर्ण माहिती आहे. कारण की आपल्याकडे एक कात्रण आहे सकाळ पेपरमधलं. त्या सकाळ पेपरमधलं जे काही कात्रण आहे ते तुमच्यासमोर मी सादर करणार आहे मित्रांनो. आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी अशाच पद्धतीनं व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळं आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन मित्र वगैरे असतील तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या, जेणेकरून मी अशाच पद्धतीनं कोणताही व्हिडिओ जर बनवला तर तो थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपल्या मुख्य व्हिडिओला मी सुरुवात करतो. पहा मित्रांनो, हे सकाळ पेपरची कात्रण आहे. यामध्ये त्यांनी काय म्हणले बघा, पोलीस भरतीच्या एका जागेसाठी 102 उमेदवार. बघा, स्पर्धा आहे मित्रांनो, कारण की एका जागेसाठी 102 उमेदवार आता सध्या फिजिकलला असणार आहेत. यामध्ये जागा 17,471 आणि अर्ज 17,76,000. 20 मे नंतर मैदानी चाचणी. आणखीन आपल्याला म्हणजे जे आपण काही विद्यार्थ्यांनी अजून ग्राउंडची खरोखर तयारी केलेली नाही. आता ऑलरेडी स्पर्धा खूप आहे मित्रांनो, कारण की ग्राउंड हे महत्त्वाचं आहे. ग्राउंड पहिल्यांदा तुमचं म्हणजे प्रॉपर करून घ्या. 20 मे नंतर तुमची मैदानी चाचणी होऊ शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता यामध्ये आपण डिटेल माहिती पाहूया. बघा, राज्यात 17,471 जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 एप्रिलला संपलेली. राज्यातील तब्बल 17,76,000 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. त्यानुसार एका पदासाठी 102 उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे. पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानी चाचणी होणार आहे. त्यात 100 मीटर व 1600 मीटर धावणे, महिलांसाठी 800 मीटर असणार आहे आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील. मैदानी चाचणीत उमेदवारास किमान 40% गुण मिळणे बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवार असे ही लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. 100 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 40% गुण अपेक्षित आहेत. मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. पहा मित्रांनो, जे नवीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही माहिती खरोखरच उपयुक्त आहे, कारण की त्यांना संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे या पेपरच्या कात्रणामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही पॉज न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा. बघा पुढे, त्यानुसार पोलीस शिपायांची जी काही निवड होणार आहे, चालक पोलीस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकी संदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान हे 20 मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मित्रांनो, त्यांनी सरळ म्हणलेलं आहे. पहा, जे काही लोकसभा निवडणूक आहे ते लोकसभा निवडणूक संपल्या आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळं तुम्हाला हे जे पण काही दिवस भेटा लागलेले आहेत ते तुम्हाला बोनस दिवस आहेत, कारण की एवढे दिवस आतापर्यंत जे काय आहे भरती झालेली आहे, फॉर्म भरल्या लगेच म्हणजे ग्राउंड आपलं फिजिकल येत असतं. त्यामुळे तुम्हाला जे पण काही हे दिवस भेटलेले आहेत ते खरोखरच बोनस दिवस आहेत. त्यामुळं तुम्ही ह्या भरतीकडे कटाक्षानं लक्ष द्या. आता पुढे पहा, जे पण काही सकाळी मैदानी चाचणी. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर 20 मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी 6 ते 10 या 4 तासातच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. साधारणतः 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल. पहा मित्रांनो, त्यांनी संपूर्ण रूपरेषा जे पण काय आहे त्यांनी संपूर्ण रूपरेषा ह्या पेपरमध्ये दिलेलं आहे. त्यांनी काय म्हणलेले बघा, 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन आहे आणि ऑक्टोबर अखेर जे पण काय भरती निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल असे म्हणतात. पोलीस भरतीबाबत बघा, 17,471 एकूण जागा आहेत. 17,76,000 एकूण उमेदवारांचे अर्ज आहेत. 71.4 कोटी रुपये अर्जातून जमा, म्हणजे जे पण काही फॉर्म आपण फीस भरतो त्याची एकूण तेवढी फीस जमा झालेली आहे. सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत मैदानी चाचणीचा वेळ असेल. त्यामुळं मित्रांनो, खरोखरच आपल्याला ही एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. जागा पण भरपूर आहेत. त्यामुळं जे पण काही उमेदवार फॉर्म भरलेले आहेत ते एकदम काळजीपूर्वक आणि एकदम प्रॉपर मन लावून तुम्ही प्रॅक्टिस करा मित्रांनो. आणि 100% ह्या भरतीमधली आपली एक जागा ही निश्चित असणार आहे. तुम्ही स्पर्धा जरी भरपूर असली तरी आपली स्वतःची एक जागा असणार.
याकडे लक्ष द्या तुम्ही. म्हणजे कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरला असेल किंवा कुठे फॉर्म भरला असेल, तुम्हाला असं वाटत आहे की बाबा ह्या जिल्ह्यात मी फॉर्म भरला आहे आणि तेथे भरपूर अर्ज आलेले आहेत, त्याचा तुम्ही बिलकुल विचार करू नका. कारण ते विचार करून आपल्याला जास्त टेन्शन येत असतं. त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करायचा नाही आहे. तुम्ही जिथं फॉर्म भरला असेल ते योग्य आहे आणि आपली एक जागा फिक्स असणार आहे याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि अशा पद्धतीनं जे पण काही उमेदवार फॉर्म भरलेले आहेत 2024 भरतीसाठी, त्यांना पुढील भविष्यासाठी किंवा पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा असणार आहे. बेस्ट ऑफ लक मित्रांनो. धन्यवाद.